नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण मराठी व्याकरणातील विशेषणाचा अभ्यास करत आहोत। या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केले ज्यामध्ये विशेषणची व्याख्या त्याचबरोबर विशेषणाचे प्रकार एक्सप्लेन केलेले आहेत। तर आज विशेषणाचा तिसरा प्रकार साधित विशेषण याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। साधित विशेषण ही मूळची विशेषणे नसून इतर शब्दाच्या जातीपासून तयार झालेली असतात, म्हणून त्याला आपण साधित विशेषण म्हणतो। विशेषणाचे मुख्य कार्य हे की ते नामाबद्दल विशेषणाची अधिक माहिती सांगतात किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करतात, त्याला आपण विशेषण म्हणतो। पण विशेषण हे नेहमी नामासह येते। वाक्यात नाम नसेल तर विशेषण येणार का? तर नाही। मग विशेषण हे साधित विशेषण काय असतं? तर साधित विशेषण हे नामाच्या वेगवेगळ्या जाती जसं की सर्वनाम, नामसदृश्य, त्याचबरोबर प्रश्नार्थक नाम किंवा संबंधित, दर्शक अशा वेगवेगळ्या जातीतले प्रकार घेऊन तो येत असतो। जसं की दर्शक विशेषण सांगायचं झालं तर ही मुलगी चालाक आहे। त्यानंतर संबंधी विशेषण सांगायचं झालं तर जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो। प्रश्नार्थक सांगायचं झालं तर कोण मनुष्य येऊन गेला, त्याला काय पदार्थ आणले, असे प्रश्नार्थक विशेषण आहेत। तर सार्वनामिक विशेषण आम्हा मुलांचं कोण विचारात घेतंय किंवा नामसदृश्य विशेषण, विशेषणाच्या पुढे नाम असेल तेव्हा ते विशेषण नामाचे कार्य करते। जसं की श्रीमंत माणसांना गर्व असतो, हे याच्यामध्ये श्रीमंत काय आहे तर विशेषण आहे। पण जर आपण श्रीमंतांना गर्व असतो असं म्हटलं तर श्रीमंत हे विशेषणच स्वतः नाम होतो। म्हणजे काय तर वेगळ्या वेगळ्या जाती ज्या आहेत नामाच्या, त्या ज्यावेळेस विशेषणाचं कार्य करतात त्यावेळेस आपण साधित विशेषण असं म्हणू शकतो। ज्यामध्ये आपण नामसाधित विशेषण पाहूया। आता नामसाधित विशेषण काय आहे तर ते नामापासून तयार होतं, बरोबर। मग अशा प्रकारच्या विशेषणाला विशेष्य मिळून सामासिक शब्द तयार होतो आणि सामासिक शब्द तयार होऊन नामसाधित विशेषण तयार होत असते। ज्यामध्ये आपण उदाहरण पाहू शकतो, मी आज साखर काकडी खाल्ली। आता साखर एक नाम आहे, पण साखर काकडी म्हणजे एकदम अशी साखरेसारखी जी काकडी असती ती खाल्ली, म्हणून इथे नाम काय करायलंय विशेषणाचं कार्य करायलंय, म्हणून हे काय झालं तर नाम साधित विशेषण झालं। त्याचबरोबर त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे। आता याच्यामध्ये आपण कोणाबद्दल माहिती पाहतोय की पुस्तक विक्रेता मित्र म्हणजे कोण? व्यक्ती। पुस्तकाबद्दल माहिती पाहतो का? नाही। तरी पण हे पुस्तक विक्रेता हे नाम म्हणून कार्य करते, म्हणून काय झालं तर इथे सुद्धा नाम साधित विशेषण झालं। त्यानंतर रामला फळ भाजी फार आवडते। आता फळ वेगळं आहे, भाजी वेगळं आहे, बरोबर आहे, पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळी वस्तू म्हणजे नामाचं कार्य करते। फळ भाजी ही वेगळी आहे ना, तिथे नामाचं कार्य करायला, म्हणून काय झालं इथे सुद्धा फळभाजी हे नाम साधित विशेषण झालेलं आहे। यानंतर सर्वनाम साधित विशेषण हे काय होते तर सर्वनामापासून तयार होते सर्वनाम साधित विशेषण। जसं की हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, हे हा काय आहे सर्वनाम आहे, तो काय आहे सर्वनाम आहे, माझे काय आहे सर्वनाम आहे, पण त्याच्यापासून विशेषण तयार होते। जसं की मीचा काय होणार सार्वनामिक विशेषण जर घ्यायचं झालं तर माझा किंवा मला, आम्हीचा आमचा आम्हाला, तू तुझा तुला, तुम्ही तुमचा तुम्हाला, तो त्याचा, ती तिचा, ते त्याचे, हा जसा जितका जेवढा, तो जसा जितका जेवढा, कोण कोणता केवढा, काय कसा कसला, हे काय झाले सर्वनामाचे सार्वनामिक विशेषण झाले। म्हणजे काय म्हणायचे मला तर एखादा मंत्री आहे,
ज्यानं पियेला पाठवले की तिथे जाऊन माझी बाजू स्पष्ट कर, पण त्या मंत्र्याच्या पियेला बाजू स्पष्ट करता आली नाही. म्हणून काय झालं, मंत्र्याला स्वतः यावं लागलं. मग काय झालं तर ज्या वेळेस तो बाजू मांडायला जाईल तेव्हा ते काय करणार, मंत्र्यासारखंच तो वागणार ना. त्याचप्रमाणे सर्वनाम हे नामाऐवजी येते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग तो जर मंत्र्याऐवजी गेला तर तो काय करणार, स्वतः मंत्री असल्यासारखं वागणार. म्हणजे तसंच ह्या सर्वनाम साधित विशेषणामध्ये होतं. ज्या वेळेस मीचा माझा होतो, हाचा जसा जितका जेवढा होतो, त्यावेळेस सर्वनाम सर्व साधित विशेषण होत असतं. यानंतर आपण धातू साधित विशेषण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला धातू म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला क्रियापद माहीत असतं. क्रियापद म्हणजे असा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, कारण हे शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहोत. तर धातू म्हणजे क्रियापदाला किंवा क्रियापदाचा मूळ शब्द ज्याला आपण धातू म्हणतो. जसं की पिकलेला म्हणत असताना पीक हा शब्द धातू म्हणून आपण धातू म्हणतो त्याला, किंवा पिकलेला जेव्हा आपण असा धातू साधित वापरतो विशेषण, त्यावेळेस पीक या शब्दापासून क्रियापदसुद्धा तयार होतं, त्याला आपण धातू असं म्हणतो. किंवा क्रियापदातील प्रत्ययरहित शब्द त्याला आपण धातू म्हणतो. ही विशेषणं नेहमी पीक, रांग, वाह, हास, बोल, पेट या धातूपासून बनलेली असतात. अशा विशेषणाला धातू विशेषण असं म्हणतात. जसं की पिकलेला आंबा. आता पिकलेला आंबा ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस पीक हे जे धातू आहे यातून क्रियापद किंवा क्रिया पूर्ण झालेली सुद्धा आपण दाखवू शकतो. या झाडावरील पूर्ण आंबे पिकलेले आहेत. कसे आहेत, पिकलेले. म्हणजे काय झालं तर हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. रांगणारं मूल. रांग हे काय झाला, धातू आहे आणि त्यापासून आपल्याला रांगणारे म्हणजे काय झालं, धातू साधित विशेषण भेटलेलं आहे. वाहती नदी, हसरी मुलगी, बोलकी बाहुली, पेटती ज्योत हे काय झाले तर धातू साधित नाम विशेषण झालेली आहेत. हे झालं धातू साधित विशेषण. यानंतर अव्यय साधित विशेषण. अव्यय म्हणजे काय तर दोन वाक्यांना किंवा दोन क्रियांना जोडणारा शब्द, त्याला आपण अव्यय असं म्हणतो. तर ही विशेषणं वर, खाली, मागे, पुढे या अव्ययापासून तयार झालेली आहेत, म्हणून त्यांना अव्यय साधित विशेषण असं म्हणतात. जसं की वरचा मजला, खालची माडी, मागचे दार हे काय झाले तर अव्यय साधित विशेषण झालेले आहेत.